श्री गणेशाय नमः. रामकृष्ण हरी. ज्योतिषशास्त्र म्हणजे काय याबद्दल आपणास माहिती देताना ज्योतिषशास्त्राबद्दल माहिती घेताना जीवा कर्मयोगी जगी जन्म झाला म्हणजे पूर्वकर्माचा जसा संबंध असेल त्यास अनुसरून प्रत्येक जीव जगात जन्म घेतो. जगामधील आपले नित्याचे जीवन व्यवस्थित चालवण्यासाठी अतिस्वार्थ अन्यायवृत्ती वाढण्याने समाजात संघर्ष निर्माण होतो आणि एक माणूस श्रीमंत तर हजारो माणसे दरिद्री अशी विचित्र परिस्थिती निर्माण होते आहे. हे समजण्यासाठी वेदाने ज्योतिषशास्त्र निर्माण केले आहे. ज्योतिष हे वेद काळापासून प्रसिद्ध आहे. वेदांमध्ये सूत्ररूपाने, वेदांगामध्ये भाष्यरूपाने ते प्रगट झाले आहे. पुढे निबंधकाराने ते अतिविस्तृत रूपाने जगापुढे मांडले. यात सिद्धांत ग्रंथ व फलित रूपाचे ग्रंथ असे दोन प्रधान वेद आहेत. सिद्धांत ग्रंथ सर्वसामान्य आहेत. फल ज्योतिषाबद्दल मतभेद आहेत. फल ज्योतिषात खरे थोडे व ढोंगे फार असे काही लोक म्हणतात व काहीच्या मते तो शास्त्राचा दोष नाही, तो पाहणाऱ्याचा दोष समजावा. तितका पूर्ण अभ्यास त्यांनी केलेला नसावा. शास्त्र म्हटल्यावर ते मान्यच करावे लागेल. त्याबद्दल अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. एवढाच त्याचा अर्थ करणे योग्य आहे. म्हणून ज्योतिषावर बरेच ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. परमेश्वराने जग निर्माण केले. त्या सजीव सृष्टीमध्ये मानवाला बुद्धीचे वरदान लाभले आहे. या बुद्धीच्या जोरावर त्याने अश्मयुगापासून अनुयुगापर्यंत मजल मारली आहे. हे जरी खरे असले तरी मानवाने अन्य प्राण्यांचा विचार केला तर असे आढळून येईल की फक्त मानवी जीवनातच गुरुची आवश्यकता असते. माणसाखेरीज इतर प्राण्यांना शिक्षकांची आणि गुरुची अजिबात गरज नसते. पक्ष्यांना उडणे शिकवावे लागत नाही, परंतु माणसाला बालपणापासून आयुष्यभर शिकविणारा कोणीतरी असावा लागतो. बोलावे कसे, चालावे कसे, येथे काय करावे, जेव्हा कसे, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे सुद्धा शिकवावे लागते. तो आयुष्यभर शिकतच असतो. शाळेत गुरुजी शिकवतात. व्यवहारातही प्रवचने, कीर्तने, पुराणाद्वारे तसेच कोणाकडून तरी काही माणसे शिकत असतात. निर्जीव ग्रंथ सुद्धा गुरुची भूमिका उत्तम तऱ्हेने बजावतात. जीवनाची वाट गुरु दाखवतात. कल्याणासाठी माणसाला गुरुची आवश्यकता असते. म्हणूनच भारतीय संस्कृतीने मातृदेवो भव, पितृदेवो भव या आदेशाप्रमाणे आचार्य देवो भव असाही आदेश देऊन ठेवला आहे. कारण ते प्रथम गुरु आहेत. अक्षर ओळखीपासून परमेश्वर ओळखीपर्यंत सर्व क्षेत्रात गुरुपद अनिवार्य आहे. जीवनात यशस्वीता येण्यासाठी, जीवनाची वाट सापडण्यासाठी गुरुरूपाने ग्रंथ गुरु निर्माण झाले आहेत. त्या ग्रंथाच्या सारातून ज्योतिषशास्त्राबद्दल सांगताना यज्ञ कार्यात वेदांचा आतापर्यंत सहभाग आहे आणि त्यागाचा उल्लेख काळाच्या अनुषंगाने केलेला आहे. या शास्त्रातूनच काळाचे आकलन होते आणि यावरून ज्योतिषशास्त्र हा वेदांचा एक भाग आहे असल्याचे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्राचा सामान्य परिचय घेताना साधारणपणे ज्या विज्ञानाच्या अंतर्गत आपण आकाशात स्थित ग्रह आणि नक्षत्राच्या हालचाली, स्थिती आणि परिणामांचा अभ्यास करतो त्याला ज्योतिष असे म्हणतात. भारतीय वैदिक सनातन परंपरेत ज्योतिषाला वेदांग म्हटले गेले आहे, कारण ते सर्वज्ञ वेदाचा एक भाग आहे. वेदांचे 6 भाग आहेत: शिक्षा, कल्प, व्याकरण, निवृत्त, छंद आणि ज्योतिष. या वेदांना शास्त्र असेही म्हणतात. शास्त्र आपल्या प्राचीन अशी ऋषी मुनीची देणगी आहे. ते वेळेचे नियमन करते म्हणून त्याला कालशास्त्र असेही म्हणतात. ज्योतिषशास्त्र मानवाच्या विविध जन्मांशी संबंधित आहेत. त्यामुळे ज्ञात अज्ञात अवस्थेतही ज्योतिषशास्त्राचा आपल्यावर कोणत्या ना कोणत्या रूपात प्रभाव पडत असतो. ज्योतिषशास्त्राचे दुसरे नाव कालविधानशास्त्र आहे, कारण वेळही ज्योतिषशास्त्राने ठरवली जाते. काळाच्या प्रभावाबाबत कालाधीनाम जगत सर्व आणि कलह सृष्टीभूतानि कलह समारते प्रजा हा या उक्ती पुरेशा आहेत.
आचार्य यांनी त्यांच्या लघुजातक या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे आपण दुसऱ्या आयुष्यात जे काही चांगले किंवा वाईट जमा केले आहे ते आपल्या कृतीची ओळख आहे. हे शास्त्र अंधारातल्या गोष्टी दिव्याप्रमाणे व्यक्त करते. म्हणजेच माणसाचा जन्म, त्याची प्रवृत्ती आणि त्याचे प्रारब्ध हे त्याच्या मागच्या जन्माच्या कर्मानुसारच घडतात. ज्ञान आणि विज्ञानाच्या भारतीय परंपरेत वेदांना सर्व ज्ञानाचा स्रोत म्हटले जाते. याच वेदातील नेत्रसदृश्य भागाला ऋषीमुनींनी ज्योतिषशास्त्राचे नाव दिले आहे. आचार्य भास्कराचार्य यांनी त्यांच्या सिद्धांत शिरोमणी या ग्रंथात ज्योतिषशास्त्राची व्याख्या करताना म्हटले आहे की ज्योतिष हे वेदांचे शुद्ध नेत्र आहेत, जे निष्कलंक, दोषरहित आणि त्याच्या ज्ञानाअभावी वेदांतद्वारे ठरवलेले विषय जसे की श्रवण, स्मरण, यज्ञ आणि इतर क्रिया पूर्ण होऊ शकत नाही, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला सृष्टीतील अनेक चमत्काराची संपूर्ण माहिती मिळावी आणि त्याची जिज्ञासा पूर्ण व्हावी. यासाठी आपल्या देशातील बुद्धिमान, थोर, तपस्वी आणि त्रिकालदर्शी महर्षी ऋषीमुनींनी त्यांच्या तपश्चर्याच्या जोरावर सर्वसामान्यांच्या हितासाठी निर्माण केलेल्या अनेक शास्त्रांमध्ये ज्योतिषशास्त्राला श्रेष्ठ आणि प्रथम स्थान मिळालेले आहे. सृष्टीतील प्रत्येक वस्तूची उत्पत्ती, प्रगती आणि लय काळाच्या अधीन आहे आणि त्या काळाची संपूर्ण वर्णन आणि शुभ आणि अशुभ परिणाम हे खगोलीय ग्रहांच्या उदय, सेटिंग, संयोग, प्रतिसायुक्त हालचाल आणि स्थिती यावर अवलंबून असतात. जगातील मानवाचे सुख-दुःख, तोटा, लाभ, जीवन, मरण या सर्व ग्रहाच्या शुभ स्थितीवर अवलंबून असतात. त्यामुळे मानवासाठी ज्योतिषशास्त्राचे ज्ञान अधिक महत्त्वाचे आहे. ज्योतिषशास्त्रात मुळात ग्रह, नक्षत्र, तारे, उल्का इत्यादींचा पद्धतशीर अभ्यास केला जातो. त्या विश्वातील सर्व जीवांमध्ये पंचमहाभूते, तिन्ही गुण, सत्व, रज, तम, 7 प्रकारचे धातू इत्यादी ग्रह ताऱ्यांच्या प्रभावाखाली राहतात. यापैकी काही ठिकाणी पृथ्वीतत्व जास्त आढळते, काही ठिकाणी जलतत्व जास्त आढळते, कुठे अग्नितत्व जास्त आढळते, कुठे वायुतत्व जास्त आढळते, तर काही ठिकाणी आकाशतत्व जास्त आढळते. सत्वगुणी ग्रहाच्या प्रभावामुळे व्यक्तीमध्ये रजगुण अधिक असतो. काही लोकांचे शरीर स्नायूचे असते, काही हाडांचे असते, तर काही ठिकाणी केसांचे प्राबल्य जास्त असते. परिस्थितीचे कारण ग्रहाची शक्ती आहे. ज्या व्यक्तीकडे सारखेच प्राप्तन कर्म असते व त्या प्रकारच्या ग्रहयोगात जन्म घेतो आणि आयुष्यभर आपल्या कर्मानुसार चांगले वाईट परिणाम भोगत राहतो. या विषयाशी संबंधित तत्त्वे ऋषीमुनींनी सांगितली होती. कालक्रमानुसार त्यांच्या परंपरांचे पालनपोषण त्यानंतरच्या आचार्यांनी केले आणि विकासाच्या काळात ज्योतिषशास्त्र विषयाच्या दृष्टिकोनातून सिद्धांत, संहिता आणि होरा या 3 विभागांमध्ये विभागले गेले. आजही या शास्त्राचे शिक्षक आणि जिज्ञासू यांच्या प्रचारार्थ सतत व्यस्त आहेत. ज्योतिषशास्त्राचे क्षेत्र इतके विस्तृत आहेत की एका वाक्यात त्याची व्याख्या करणं सोपे नाही. तथापि विद्वानांनी वेगवेगळ्या प्रकारची त्यांची व्याख्या केली आहे. सामान्यतः ज्या शास्त्रांतर्गत आकाशातील ग्रह, नक्षत्रांची हालचाल, स्थिती आणि परिणाम याचे वर्णन केले जाते त्याला ज्योतिष असे म्हणतात. ज्या शास्त्रामध्ये सूर्य आणि ग्रहाची हालचाल आणि स्थितीसंबंधीचे सर्व नियम आणि त्याचे भौतिक पदार्थावर होणारा परिणाम याचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण केले जाते त्याला ज्योतिष असे म्हणतात. ज्योतिष हा वेदाचा एक भाग असल्याने त्याला वेदांग असेही म्हणतात. थोडक्यात ज्योतिषशास्त्राची व्याख्या देखील अशा प्रकारे केली जाते. ग्रहगणितम ज्योतिषम म्हणजे ज्या शास्त्राच्या अंतर्गत ग्रहाचे गणित केले जाते त्याला ज्योतिष असे म्हणतात. वेदांबरोबरच या शास्त्राचा उदय झाल्यामुळे त्याचे वेदांग असे प्रामाणिक असे आहे. जगाचे सर्व विषय आणि नियम वेदांमध्ये सांगितले आहे. याशिवाय दुसरे कोणतेही विषय नाहीत. परंतु सामान्यतः वेदांचा मुख्य उद्देश यज्ञ करणे हा आहे आणि हे कार्य वेदांच्या आधारे कालबद्ध आहे. म्हणजे विशिष्ट वेळी केलेला यज्ञविधी यशस्वी होतो. वेळ निश्चित करणे ज्योतिषशास्त्राद्वारे शक्य आहे, इतर कोणत्याही शास्त्राद्वारे नाही. म्हणून भास्कराचार्यांनी म्हणतात, वेदांनी मात्र त्यागाच्या कार्यात सामील असलेल्या यज्ञाचे वर्णन वेळेनुसार केले आहे. या शास्त्रातूनच काळाचे आकलन होते आणि यावरून ज्योतिषशास्त्र हा वेदांचा एक भाग असल्याचे सांगितले जाते. या आधारावर ज्योतिषशास्त्राची व्याख्या देखील अशा प्रकारे केली जाते. वेदांचा डोळा हा ज्योतिषांचा गड आहे. म्हणजे निश्चयेन ज्योतिष हे वेदांचे सदृश्य भाग आहेत. वेदाचे एक भाग असल्याचे ते वेदांग आहेत. यज्ञात्मक कार्याद्वारे ईश्वराची उपासना हे वेदांचे अंतिम ध्येय आहे. वरील यज्ञविधी वेळेवर अवलंबून आहे
आणि या परंपरा कार्याची वेळ ठरवणारे शास्त्र म्हणजे ज्योतिष, म्हणून त्याला वेदांग म्हणतात. व्याकरण, ज्योतिष, निरुक्त, कल्प, शिक्षा आणि छंद असावे यांचे भाग आहेत असे म्हटले आहे. यामध्ये ज्योतिषशास्त्र डोळ्याच्या रूपाने प्रसिद्ध आहेत. वर्तमान काळातील घडामोडी डोळ्यांना पाहता येतात, परंतु भूतकाळ आणि भविष्यकाळाचे दर्शन हे वेदांचे नेतृत्वशास्त्राद्वारे शक्य आहे. ज्योतिषशास्त्राचे सध्याचे स्वरूप आपण पाहतो त्याचे श्रेय महात्मा लगद यांना जाते. त्यांनी वेदांग ज्योतिष लिहून स्वतंत्रपणे ज्योतिषशास्त्राचा प्रचार केला. ज्योतिषशास्त्र आजही पूर्वीसारखे असले तरी केवळ काळाच्या फरकामुळे त्याच्या स्वरूपातील फरक दिसून येतो. भगवान सूर्याच्या अवताराने सूर्य सिद्धांतात असे म्हटले आहे की हे मूळ शास्त्र आहे. त्याबद्दल सूर्यदेवांनी पूर्वी सांगितले होते. काळातील फरक हाच युगानुयुगे बदलतो. रामकृष्ण हरी. ज्योतिष शास्त्र व त्याची व्याख्या माहिती देताना इतक्या गोष्टी समोर आल्या, त्या तुमच्या पुढे प्रामाणिकपणे मांडल्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. असं हे अथांग ज्योतिषशास्त्र, याबद्दल आपण पुढे अजून जाणून घेऊ पुढच्या भागात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.